श्री स्वामी समर्थ. आपण सर्वांना नेहमी योगशक्तीचं पाठ करायला आपण नेहमी सर्वांना सांगतो. योगशक्तीचं पाठ केल्याने काय फायदे होतात. प्रत्येक अध्याय तुम्हाला माहिती, प्रत्येक अध्यायाचा काही ना काही फलश्रुती आहे. प्रत्येक अध्याय वाचल्यामुळे आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. आपण प्रत्येक पौर्णिमेला वाचतो किंवा मंगळवारी वाचतो. मग नाही तर काही काही लोक फक्त नवरात्रीमध्ये तेवढं करतात. नवरात्री आली तेवढं शादी नवरात्रीमध्ये वाचतात, नंतर बघत नाही. असं नका करू. प्रत्येक अध्यायाचा पूर्णपणे फलश्रुती आहे, त्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आज आपण बघणार आहे 13 जे अध्याय आहेत, त्या 13 अध्यायाच्या फलश्रुती बघणार आहे. पहिला अध्याय जो आहे त्याचा आहे मधुपेटभर. मधुपेटभराचा फायदा काय तुम्हाला, त्याचं फळ काय भेटतं आपल्याला. पाप मोचन होतं, सर्व संकटापासून आपली मुक्ती होती. संकटापासून शुद्धीकरण होतं, आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे काय तर तुमचं पापापासून मुक्ती व्हायला सुरुवात होते तुम्ही तो अध्याय वाचल्यामुळे. दुसरी तुमच्या सर्व संकटावर तुमच्या कोणती संकट येणार असेल तर त्यातून आपल्याला मार्ग भेटतो. आपण त्यातून अगोदरच निघतो. म्हणजे कुठे कुठे मार्ग अगोदरच तयार होतात. आपली शुद्धीकरण होते. आपली जी आध्यात्मिक वृद्धी, म्हणजे आपल्याला जे आध्यात्मिकमध्ये आपल्याला काही नाही खूप करायची इच्छा असते पण त्यांना वेळ भेटत नाही, ते करू शकत नाही, मन लागत नाही, स्थिर होत नाही, त्यासाठी त्यांची उन्नती होत जाते. त्यामुळे पहिल्या अध्यायाचा एक फलश्रुती. दुसरा अध्याय काय, दुसरा अध्याय काय महिषासुराचा वध. महिषासुराचा वध शत्रुनाश होतो, पराक्रम व साहसवृत्ती वाढते, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला विजय भेटते. म्हणजे काय तुमच्यामध्ये काय काय लोकांमध्ये बघा म्हणजे डेअरिंग म्हणू आपण, डेअरिंग नसते त्यांच्यामध्ये ती डेअरिंग येते. म्हणजे त्यांचा पूर्ण इंडायरेक्ट मंगळ स्ट्रॉंग होतो. डेअरिंग म्हणजे काय तर मंगळ स्ट्रॉंग होतात. तुमचा मंगळ स्ट्रॉंग होतो. तुमचे शत्रू असतील शत्रूंचा नाश होतो. तुमचे आपले होतं ना गोड बोलून आपल्याला आपले मागून हे करतात, वार करायला असतं, त्यांचा नाश होतो. म्हणजे नाश होतो म्हणजे आपल्यापासून दूर होतात. त्यांचा काय वाईट नाही होते, आपल्यापासून ऑटोमॅटिकली दूर होते. कारण की आपली पाठ केल्यामुळे आपली उन्नती झालेली, आध्यात्मिक उन्नती झालेली, त्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर होतो. आपल्या न्यायालयात कोणते कोर्ट केस चिडीत किंवा वादविवाद चाललेत किंवा आपल्या कुठे न्यायालयात कुठे कोर्ट केस असेल, जमिनीचे असो, भावाचे कोणतेही असेल, त्यातून आपल्याला विजय भेटतो. हा पण तुम्ही खरे असाल तर, खोटे असेल तर नाही, सत्याचा विजय होतो नेहमी. त्यामुळे लक्षात ठेवा. त्यामुळे हा खूप फायदा होतो. तिसरा अध्याय आहे महिषासुराचा वध. महिषासुराचा वधामध्ये काय होतं, आरोग्य सुधारतं, आत्मविश्वास वाढतो, शौर्य वाढ होते, भय नाश होतो. आत्मविश्वास म्हणजे तुमच्यातले कॉन्फिडन्स लेवल वाढतो, तुम्हाला वाढतं हा मी करू शकतो. आपली भीती दूर होते आपल्यातली, आपलं आरोग्य चांगलं राहतं नेहमी. त्यामुळे आपल्या आध्यात्मिकमध्ये आपल्या अजून उन्नती होत जाते दिवसेंदिवस. चौथ्या अध्यायाचा फायदा काय, देवीची स्तवर आहे. देवीची स्तवर सर्व मनोकामना पूर्ती होते, दारिद्र्य नाश, समृद्धी प्राप्ती होते. म्हणजे आपली जी कोणती इच्छा असेल, चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात. कोणती तुमची जॉबची असेल, घराची असेल, कोणती त्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. तुमचं दैर्घ्य तुमच्या काय घरामध्ये तर लक्ष्मी स्थिर राहत नाही, लक्ष्मीच येत नाही, जाते कळतं नाही, जायचे मार्ग भरपूर नाही, याचा मार्ग एकच, पण लक्ष्मी स्थिर राहते, दारिद्र्य दूर होतं आपल्या घरातलं, समृद्धी वाढत जाते दिवसेंदिवस. त्यामुळे पाचवा अध्याय आहे देवीचे वरदान. देवीचे वरदान काय, संकटमुक्ती, इच्छा पूर्ती होते, गृह शांती आणि संतती प्राप्ती. आता काय लोकांना संतती होत नाही, खूप मेडिकल टेस्ट करतात, भरपूर काय करतात, पण त्यांना संतती प्राप्ती होते. हे पारायण केल्यामुळे त्यांना संतती प्राप्ती होते. इच्छा पूर्ती, जी इच्छा कोणती असेल ती इच्छा पूर्ण होते. घरात गृह शांती, घरात म्हणजे तुमचं भले मोठं घर आहे, 1000 स्क्वेअर फूटचं असेल, 5000 स्क्वेअर फूटचं असेल, या 15x15 सुद्धा असेल, पण त्यात सुख नसेल, घरात शांतता नसेल तर त्यात काय फायदा नाही ना. मग किती संपत्ती काही असू पण घरात शांती असं म्हणतात, तर ग्रह शांती येते, संकटापासून मुक्ती होते, त्यामुळे त्याचा फायदा होतो आपल्याला. 6वा अध्याय दुर्मोलोचन वध. 6वा अध्याय असल्यामुळे दारिद्र्य आणि ऋणमुक्ती, कर्जफेडीचे मार्ग आणि वित्तीय स्थिरता भेटते. आता म्हणजे तुमचे कर्ज खूप झाले, काय 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 होतं, बिचारे खूप मेहनत करतात पण काही ना कारणामुळे कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे ह्याला कर्ज येतं त्याच्याकडून घ्या, म्हणजे गोलगोल आपण तिथेच अडकत जातो, त्या रिंगणात आपण अडकतो, चक्रामध्ये आपण अडकतो. त्याचा हा मार्ग त्यातून भेटतो आपल्याला, त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. कर्ज आपलं फेडलं जातं, म्हणजे मार्ग भेटतात, सोर्सेस सुरू होतात, तुमचे कष्टाला फळ भेटायला सुरुवात होते, तुमची फायनान्शियल वृद्धी होण्यास सुरुवात होते, वित्तीय वृद्धी म्हणजे फायनान्शियल वृद्धी होण्यास सुरुवात होते. 7वा अध्याय चंडमुंड वधाचा अध्याय वाचल्यामुळे काय होतं, शत्रूचा नाश होतो, मोठ्या अडचणीचा विजय, आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती होते. याचा अर्थ काय, तुमच्या खूप मोठे संकट येणार असतं, त्यातून अडचणी तुम्हाला विजय होतो. त्या अडचणीवरती, मोठ्या संकटांवरती आत्मसंरक्षण, स्वतःचं आत्मसंरक्षण किंवा एखाद्या व्यक्ती होतं ना राजयोग प्राप्ती, म्हणजे एखाद्याला अचानक काहीतरी होतं ना, तो करत होता त्याला अचानक कोणतरी मोठी प्राप्ती झाली कोणत्या गोष्टीची, म्हणजे तो मेहनत तर करत होता पण त्याला फक्त यश नव्हतं भेटत, पण त्याला अचानक त्या गोष्टी भेटल्या, त्याला राजयोग होतं, तो म्हणतो ना अरे नशीब कळलं त्याचं.
राजयोगच असतो कुठला कुठे. त्यामुळे हे वाचल्यामुळे त्याला राजयोग प्राप्त झाला, त्याचे फायदे झाले त्याला. आठवाध्य आहे रक्तबीजाचा वध. रक्तबीजाचा वध दुष्टशक्तीचा विजय, मानसिक शांती, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे दुष्टशक्तीचा विजय, शक्तीवर विजय म्हणजे काय तर दुष्टशक्ती असते म्हणजे कुठे ना कुठे काही काही लोक जळते असतात, वाईट करणारी असतात. आपल्याला माहिती असतात ब्लॅकमेलिंग वगैरे करणारे लोक सुद्धा असतात, लांबची नसतात, आपल्या जवळचीच असतात, काही ना काही करत असतात. तर त्याच्यावर आपल्या शक्तीवर विजय भेटतो, मानसिक शांती भेटते, घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास सुरुवात होते. त्याचे खूप फायदे होतात, हे लक्षात ठेवा. 9वा अध्याय आहे शुंभवध. शुंभवध म्हणजे कार्यसिद्धी, सौभाग्यवृद्धी, वैवाहिक समस्या निवारण. आणि कार्यसिद्धी म्हणजे तुमचं एखादे कार्य तुम्ही करायला घेतले पण होतच नाही, किती प्रयत्न करता कष्ट करता पण मागे भेटत नाही, तेव्हा ह्याचा फायदा होतो. सौभाग्यवृद्धी म्हणजे काय, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपलं सौभाग्य अखंड राहावं, हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं, आपण अखंड सौभाग्यवती जावं, त्यासाठी सौभाग्यवृद्धी होती. आजकाल प्रत्येक आईवडिलांना प्रश्न पडणार मुलांचे लग्न होत नाही, त्यामुळे मग त्यावेळेस ही सेवा सांगतात की तुम्ही दिवसभराचे पाठ करा. मग मुलांची लग्नांची अडचणी असतात, आपण कुळाचार करत नसतो त्यामुळे त्या अडचणी येतात. मुलांच्या लग्नाची मुलांच्या मुलीच्या लग्नाची अडचणी त्या दूर होतात, त्यामुळे वैवाहिक समस्या निवारण होतात त्याने. 10वा अध्याय आहे निशुंभवध. सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो, यश प्राप्ती, इच्छा प्राप्तीचं वाढ. सर्व प्रकारचे म्हणजे कोणतीही तुमची विघ्न असतील ती विघ्न दूर होतात, तुम्हाला यश भेटतं. तुम्ही कोणतेही काम करताय तुम्हाला यश प्राप्ती भेटते. तुमच्या घरातल्या नाही, तुम्ही करताय म्हणून काय तुमच्या घरातल्यांना फायदा होणार नाही असं नाही. तुम्ही आई जर एखादी स्त्री जरी घरातली करत असेल तर पुरुषांनी जरी केलं त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. म्हणजे त्यांची मुलं असेल तर मुलांना यश प्राप्ती भेटते, त्यांची इच्छाशक्ती वाढते, त्यांना त्यांचं मन लागतं, त्यामुळे ते फायदा होतो. 11वा अध्याय आहे देवीचं वरदान. देवीचं वरदान संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण, देवी कृपा, समृद्धी आणि सौभाग्य. हा अध्याय वाचल्यामुळे पूर्ण कुटुंबाचं रक्षण होतं. पूर्ण कुटुंबात एक व्यक्ती सेवा करते पण सगळ्यांना त्याचा फायदा होतो. असं नाही की एक व्यक्ती सेवा करते तिलाच भेटते, असं नाहीये. ती स्त्री अगर सेवा करते तिला कधी अडवू नका, तिला करू द्या, त्याची तिला सगळ्यांना फायदा भेटतो. त्याच्या सोबत तुम्हाला सगळ्यांचं रक्षण होतं, समृद्धी वाढते, सौभाग्य वाढते, त्यामुळे सगळ्यांचा फायदा होतो. 12वा अध्यायाचा फायदा काय, इच्छित लाभ प्राप्ती, सौख्य, समृद्धी, मानसिक समाधान. इच्छित लाभ म्हणजे तेच की तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी प्राप्त होणं, सौख्य सौभाग्य तुमची वृद्धी होणं, मानसिक समाधान भेटतं. आणि मानसिक समाधान असणंही खूप महत्त्वाचं आहे. नाही तुमच्याकडे सगळं काय पैसा आहे, गाडी बंगला आहे, सगळं आहे, असे किती लोक तुम्ही बघतात, सगळं त्यांच्याकडे मनाचं समाधान नाही, रात्री त्यांना सांगते की झोप पण लागत नाही. तर मानसिक समाधान असणंही तेवढं महत्त्वाचं, ते खूप महत्त्वाचं आहे. असं तुम्ही बघा लोक डिप्रेशनमध्ये जातात, मोठे मोठे लोक सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात, मग सुसाईड वगैरे करतात, पण मानसिक समाधान नाही त्यांच्याकडे पैसा भरपूर बोलायला लोक नसतात. अशी लोक आमच्याकडे आहे, त्यांना बोलायला कोणी म्हणते आम्हाला कॉल करून बोलतात, कॉल करून आमच्याशी बोलतात. मानसिक समाधानही खूप महत्त्वाचं म्हणून हा पाठ करणं गरजेचं आहे. 13वा अध्याय आहे राजसूरत वेश यांचे देवी भजन व वरप्राप्ती. राज्य, सत्ता, यश, ऐश्वर आणि नेतृत्ववृत्ती म्हणजे काय तर तुम्हाला तुम्हाला राज्य, सत्ता म्हणजे तुमच्याकडे जरी काही तुम्हाला सगळं हवे, तुम्हाला यश प्राप्ती हवे, तुम्हाला तुमचं ऐश्वर वाढवायचं आहे, तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं वर्चस्व गाजवायचं आहे, तुम्हाला तुमचं नेतृत्व करायचं एखाद्या गोष्टीचं, ते सर्व तुम्हाला खूप शेवटच्या 13 हे सर्व वाचल्यामुळे ह्या सर्व हे जे आहे ते फलश्रुती आहे युगशक्ती वाचल्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला खूप फायदा होतात. एक व्यक्ती जरी सेवा केली एका व्यक्तीने घरातल्या तरी सर्व कुटुंबाला फायदा होतो. आणि गोष्टीचा पाठ तुम्ही 14 करा, 14 पाठ करा. तुम्ही नवरात्री चैत्र नवरात्रीमध्ये करा, तुम्ही शारदी नवरात्रीमध्ये करा, शाकंभरी नवरात्री तेव्हा करा, कारण की 4 नवरात्री असतात, 2 गुप्त असतात आणि 2 मोठ्या असतात. तुम्ही नवरात्रीमध्ये सेवा करा. असं काही नवरात्रीच करा असं नसतं, तुम्ही मंगळवारचा पाठ करू शकता, शुक्रवारचा पाठ करू शकता किंवा प्रत्येक पौर्णिमेला वाचू शकता. तुम्ही तुमच्या केंद्रात जावा, मंदिरात जाऊन तिथे पाठ करा, चालेल. त्याची खूप चांगली प्रश्न भेटते आणि एकाने सेवा केली पुऱ्या घराला त्याच्या आशीर्वाद भेटतात. त्यामुळं जमेल तशी सेवा करत जा. नियम काय, तुम्ही त्या दिवशी नॉनव्हेज नाही खायचं. मंगळवारच्या बहुतेक बायकांचा उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी नॉनव्हेज खातच नाही. एक दिवस नका नॉनव्हेज खाऊ ना, रोज खायला तुम्ही रोज खाणार असाल तर खाऊ दे ना, तुम्ही एक दिवस नॉनव्हेज नका खाऊ. बाकी तुम्ही रोज करा चालेल, तुम्ही रोज खा चालेल, पण एक दिवस थोडं पाळा. ते एक दिवस पाळायला काही अडचण नाही, कारण उपास दिवशी आपण जसं नॉनव्हेज खात नाही ब्रह्मचार्य पाळतो नियम की तुम्ही करा, तुम्हाला खूप छान भेटते. त्यामुळे हे दिवशीचं पाठ हा प्रत्येक समस्यावर, प्रत्येक तुमची घरातली कोणतीही समस्या असेल, मुलांचे शिक्षण असेल, मुलांचे लग्न असेल, मुलांची नोकरी असेल, धंदा असेल, घरातलं सुख सौभाग्य असेल, तुमच्या घरातली शांती असेल, तुमच्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या, सगळ्या गोष्टींवरती एकमात्र उपाय म्हणजे दिवशीचा पाठ हा नक्की करत जावा. तुम्हाला घरात अनेक समस्यावर तुमचा उपाय भेटेल.
इथे तिकडे कुंडल्या दाखवून काही फायदा होत नाही. मी जरी ॲस्ट्रोलॉजर असते तरी मी तुम्हाला सांगते, कुंडली दाखवून फक्त मार्गदर्शन करतो, पण तुम्ही जो पण सेवा करत नाही तो पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फायदा होणार नाही. त्यामुळे सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्टोन घालसाल वगैरे त्यांनी नाही फायदा होतो. फक्त तुम्ही सेवा करा, मनापासून करा, जशी भेटेल तशी करा, त्याने तुम्हाला 100% फायदा भेटेल. तुम्हाला चांगली तुमची सोन्याची